पंतप्रधान मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर. नवी मुंबई विमानतळाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मिळणार विशेष मदत. मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींशी 1 तास चर्चा. कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे होणार मदत वाटप. पूरग्रस्त नागरिकांना रोख रक्कम आणि वस्तुरूपाने मदत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती. मराठवाडापुरात धाराशिवचे जिल्हाधिकारी नाच कामात. शेतकरी संकटात असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीवर नाराजी. सरकारी लाडक्या बहिणींकडून वसुली. 8,000 सरकारी बहिणींनी लाटला फायदा. सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारलाच लावला 15 कोटींचा चुना. जिल्हा परिषदेत नव्यानेच आरक्षण. सर्वोच्च न्यायालयानं दिला निकाल. जुन्या पद्धतीचं आरक्षण ठेवण्याची याचिका फेटाळली. सनातन संस्था दहशतवादी संघटना नाही. सनातनावर बंदी घालण्यास उच्च न्यायालयाचा नकार. डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो लवकरच धावणार. 5 स्थानकांचा सुमारे 5.5 किलोमीटरचा मार्ग. सुरक्षा तपासणी आणि प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सेवेत. पूर दौऱ्यावर शेतकऱ्याला झापणारे अजित पवार म्हणतात, मी काही चिडलो बिडलो नाही. बातम्या चुकीच्या लावल्यात. कैद्यांनी पोलिसांनाच केली मारहाण. कैद्यांना न्यायालयातून कारागृहात नेताना घडली घटना. 4 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल. बीएमसी अधिकाऱ्यांचे फेरीवाल्यांना संरक्षण. पदपथावरील अतिक्रमण हटवताना भेदभाव होत असल्याचा आरोप. समाज माध्यमातील व्हिडिओनं उघडे पडले पितळ. वादग्रस्त प्रदीप शर्माच्या जीवनावरील चित्रपटाला हिरवा कंदील. प्रदीप शर्मा आणि अभिजित पानसे यांनी राज यांना भेटून मिळवली परवानगी. सतीश भोसले उर्फ खोक्याला 4 महिन्यांनंतर जामीन मंजूर. तरुणाला बॅटने मारहाण केल्याचं प्रकरण. बीड जिल्हा सत्र न्यायालयाचा सतीश भोसलेला दिलासा. मुक्ताईनगरमध्ये डंपरची बाईकला धडक. पती पत्नी आणि मुलगा यांचा जागीच मृत्यू. अपघातात 8 वर्षांची मुलगी गंभीर जखमी. मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीचा शेतीला फटका. 13,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 19,000 शेतकरी संकटात. कापूस, सोयाबीन, भुईमुगासोबत फळबागांचंही नुकसान. नांदेडला पुराचा वेढा. गोदावरीच्या बॅकवॉटरने गावं वेढली पाण्याच्या विळख्यात. नांदेडच्या पुराची ड्रोन दृश्य समोर. पाकिस्तानचे पंतप्रधान 3 दिवसात दुसऱ्यांदा ट्रम्पला भेटले. बंद खोलीत बैठक. चर्चांना उधाण. लष्कर प्रमुख मुनीर देखील उपस्थित. आज 5वी माळ. अंबाबाई मंदिरात भक्तांची मांदियाळी. नवरात्रोत्सवात देशभरातून भाविक अंबाबाई चरणी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या. राज्यातील पूरस्थितीमुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय. 28 सप्टेंबरऐवजी 9 नोव्हेंबरला घेण्यात येणार परीक्षा.